महत्त्वाच्या बातमीनं महायुतीच्या पहिल्याच फेरीत 142 जागांचा तिढा सुटल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। शिवसेनेला सुमारे 52 तर भाजपच्या वाट्यास 90 जागा असणार आहेत। खात्रीलायक सूत्रांची लोकशाही मराठीला ही महत्त्वाची माहिती आता समोर येते। उरलेल्या सुमारे 85 जागांवर गुरुवारी विस्तृत चर्चा होणार आहे। ठाकरे गट व काँग्रेसच्या ताब्यातील जागांवर देखील चर्चा होणार असल्याची माहिती आहे। तर ठाकरे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या गटाच्या ताब्यातील काही जागांवर भाजपचा दावा असून मुस्लिम बहुल मतदारसंघ मात्र शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी असल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। ठाकरेंच्या ताब्यातील बहुतांश जागा शिवसेनेला मिळणार आहेत। तर सविस्तर चर्चेअंती दोनही पक्षांनी दावा केलेल्या जागांवर निर्णय खरं तर होणार असल्याची माहिती समोर येते। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चेतन, आता महत्त्वाच्या जागांचा तिढा जो आहे तो सुटला असल्याची माहिती समोर येते। निश्चितच, कारण आता पहिल्याच फेरीमध्ये एकंदरीत जी प्राथमिक चर्चा झाली त्यामध्ये जे सूत्र आणि निकष ठरवण्यात झालेले आहेत ते म्हणजे आपापल्या पक्षाच्या ताब्यात असलेल्या नगरसेवकांची संख्या आणि त्यानुसार आताची सध्याची जी गरजेची आकडेवारी आहे त्यानुसार 52 जागा जो आहे तो प्रस्ताव पहिल्याच फेरीमध्ये कुठेतरी मंजूर झालेला आहे शिवसेनेचा। तर 90 जागा आहेत त्या भाजपच्या पारड्यात पडलेल्या आहेत। त्यामुळे या आता 142 जागांव्यतिरिक्त उरलेल्या 85 जागांवरती आता पुढील चर्चा आहे ती होणार आहे आणि अर्थातच 142 नंतर उरलेल्या 85 जागांमध्ये जे सूत्र ठरणार आहे त्याबद्दलची प्राथमिक आज चर्चा झाली। त्यामध्ये गुरुवारी सविस्तर चर्चा वाढ न्याय करण्याचं ठरलेलं आहे, कारण काही जागा ज्या होत्या त्यावरती शिवसेना आणि भाजप या दोघांनी दावा केलेला होता आणि या दोघांनी दावा केलेले मतदारसंघ जे आहेत त्यापैकी बहुतांश जागा या सध्या ठाकरे आणि शरद पवार गटाच्या ताब्यातल्या आहेत। त्याउलट काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या काही जागांवर सुद्धा भाजपने दावा केलेला आहे। मात्र काँग्रेस आणि ठाकरे गटाकडे असलेल्या बहुतांश जागा म्हणजे जवळपास 70% जागा या शिवसेनेच्या वाटेला जातील अशी प्राथमिक चर्चा झालेली आहे। उरलेल्या 20 ते 25% जागा फक्त भाजप मागत आहे। त्यामुळे नेमका कुठल्या दाव्यावरती दोन्ही पक्ष एकच जागा मागत आहे यावरती आता गुरुवारी सविस्तर चर्चा होईल। जे सर्वेक्षण केलेले होते दोन्ही पक्षांनी तेही या गुरुवारी होणाऱ्या मॅरेथॉन बैठकीमध्ये मांडण्यात येणार आहे। त्यामुळे गुरुवारची बैठक ही अत्यंत महत्त्वाची होईल आणि या गुरुवारच्या बैठकीनंतर जो अंतिम फॉर्म्युला ठरेल तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल आणि दोघांनी सहमती दाखवल्यानंतर या ठिकाणच्या उमेदवारांची घोषणा होणार आहे। त्यामुळे गुरुवारचा दिवस हा भाजप आणि शिवसेनेच्या युतीसाठी महत्त्वाचा दिवस असेल। मेघना, निश्चित धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर उरलेल्या सुमारे 85 जागांवर आता शिवसेना आणि भाजपामध्ये गुरुवारी चर्चा होणार असल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।